नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या विविध यशोगाथांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आपण या यूट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे. आज आपण कृषी विज्ञान केंद्र गांधिलीच्या शास्त्रज्ञ देशमुख मॅडम यांनी विविध विषयावर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ऐकणार आहोत. तेवढं दूध फक्त ते दिवसभरामध्ये वापरतात, पण मुलांच्या वाढीसाठी दूध खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. मग त्याला ऑप्शन काय, तर सोयाबीनचं दूध. सोयाबीनच्या दाण्यापासून दूध तयार करतात, त्याचं एक प्रशिक्षण होतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण तिथे होतात. तर तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही ठरवा, विचार करा आणि मग मला सांगा की मॅडम मला हे पाहिजे, हे आहे, याच्या विषयी माहिती मला मिळेल का. मी तुम्हाला सांगेल. तर माझ्याकडे आहे, मी जवळपास तुम्हाला सांगितलंय की इतकं आमच्याकडे आहे. आणि याविषयी तुम्ही अजून एक आहे की जो करंट विषय आहे भरड धान्याचा. 7-13 जानेवारीला भरड धान्य तृणधान्य दिन झालाय. भरड धान्य म्हणजे काय, ज्वारी, बाजरी, नाचणी, हे सगळे मुख्य भरड धान्य. त्याशिवाय सावा, कोडो हे तुम्हाला माहित नसते. हे सगळे जे आपण बारीक जे नाचणी किंवा बाजरी असे गोलधान्याचे प्रकार आहे. तर हे भरड धान्य, या भरड धान्याचं महत्त्व जागतिक पातळीवर म्हणजे चळवळ चालू आहे की त्याच्याविषयी जागृती करणं, त्याचा आहारामध्ये समावेश करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या भरड धान्यापासून पदार्थ बनवू शकतो, बिस्किट असेल, केक असेल. तर हे यामध्ये पण तुम्ही एक तुमचा व्यवसाय शोधू शकता. म्हणजे मी जसं सांगितलं की तुम्हाला माझ्याकडे जे आहे ते मी सांगितलं. तुम्हाला मला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारा की मॅडम आणखी आम्ही काय करू शकतो किंवा तुम्हाला काय पाहिजे आणखी